नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 30 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेले आहेत कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी. सर्वप्रथम ही चतुर्थी कार्तिक महिन्यामध्ये आहेत, यामुळे या चतुर्थीचं एक वेगळंच महत्त्व आहे. त्याचप्रमाणे बघा, चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं व्रत करायचं आहे, त्याचप्रमाणे सेवासुद्धा करायची आहे. जर आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत जर केलं तर आपल्या आयुष्यातल्या अडचणी या दूर होतात. या शारीरिक असेल, मानसिक असेल, कोणत्याही अडचणी असतील तर ते गणपती बाप्पा दूर करतात असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना विघ्न हरण करणारा, विघ्न नष्ट करणारा, बुद्धीचा देवता मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आव्हानानेच केली जाते. यानंतर ते शुभ कार्य पार पडतं. इतकं महत्त्व या गणपती बाप्पांना दिलं जातं. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत हे गणपती बाप्पा आहेत. आणि यांना समर्पित असणारी ही चतुर्थी येते त्यावेळेला सर्व गणेश भक्त हे अगदी मनोभावेने गणपती बाप्पांची सेवा उपासना करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात. तर बघा, ही चतुर्थी गुरुवारी आलेली आहेत. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा तर करायची आहे, परंतु काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सुपारीचा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. एक सुपारी तुम्हाला अशा ठिकाणी अर्पण करायची आहे, यामुळे 100 पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होईल आणि फक्त 1 दिवसामध्येच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल. म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकतात. परंतु हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहे. ते म्हणजे चतुर्थी आहे. चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृतने अभिषेक करायचा आहे किंवा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे किंवा तुम्ही एक पाट घेऊन त्यावरती सुद्धा तुम्ही स्थापित करू शकतात. जेव्हा आपण काही विशेष उपाय करत असतो अशावेळी हे उपाय करताना गणपती बाप्पांची मूर्ती ही नेहमी एका पाटावरती स्थापित करावी किंवा इतर देवतांचे उपाय करत असताना सुद्धा आपल्याला त्या देवदेवतांची मूर्ती ही पाटावरती स्थापित करायची असते. यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचं आहे, त्याचप्रमाणे जास्वंदाचं किंवा झेंडूचं फूल हे तुम्हाला अर्पण करायचं आहे. हे सर्व काही तुम्हाला सकाळीच करायचं आहे. उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. ही सर्व पूजा करूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे. ही सुपारी चांगली असावी, किडलेली वगैरे सुपारी नसावी, काळी पडलेली नसावी किंवा कुठेही तुटलेली फुटलेली ही सुपारी तुम्हाला घ्यायची नाही. तसेच या सुपारी तुम्ही या अगोदर वापरलेली नसावी, म्हणजेच कोणत्याही पूजेमध्ये हिचा वापर झालेला नसावा. अशी ही नवीन करकरीत सुपारी जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. हवी तर तुम्ही दुकानामधून सुद्धा खरेदी करून आणू शकतात. तुमच्या घरामध्ये असेल ती तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल, फक्त या सुपारीचा वापर केलेला नसावा. यानंतर ही सुपारी तुम्हाला ताम्हणात घ्यायची आहे, म्हणजे एका तांब्याच्या ताटामध्ये घ्यायची आहे. या सुपारीवर तुम्हाला 11 पळी पाणी जे आहे ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. यानंतर तुम्हाला ही सुपारी स्वच्छ पुसून काढायची आहे. यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. विड्याच्या पानावरती तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. यानंतर ही सुपारी त्या अक्षतावरती तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर या सुपारीवरती तुम्हाला हळदी कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत, फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तिथे बसून 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष, त्याचप्रमाणे तुम्हाला 3 वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक जे स्तोत्र आहे त्यास तुम्हाला पठण करायचं आहे. वाचता लिहिता येत नसेल तर श्रवण करा, वाचता लिहिता येत असेल तर आवर्जून तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या
सुपारीचा आणि गणपती बाप्पांचा नमस्कार करायचा आहे। अगदी मनोभावेने तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातल्या सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होऊ द्या, घरातली इडापिडा जाऊ द्या, घरातले दोष हे दूर होऊ द्या। कष्ट आणि मेहनत करूनही घरात पैसा टिकत नसेल तर तुम्हाला गणपती बाप्पांना साकडं घालून तुम्हाला गणपती बाप्पांकडे मनोभावेने तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर ही सुपारी तुम्हाला संपूर्ण दिवस आणि रात्रभर त्याच जागेवरती ठेवायची आहे। सुपारीला सुद्धा गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं, कारण जेव्हा कधी आपल्याकडे गणपती बाप्पांची प्रतिमा नसते अशा वेळी आपण सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानून त्या सुपारीची पूजा करत असतो। इतकी महत्त्वाची ही सुपारी जी आहे ती गणपती बाप्पांना समर्पित म्हणून मानली जाते। म्हणून या दिवशी आपण जर हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला 100 पटीने जास्त फळ प्राप्त होत असतं। यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातली पूजा अर्चा करून घ्यायची आहे। यानंतर एक लाल वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे। लाल वस्त्रामध्ये तुम्हाला ती सुपारी जी आहे ती तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहेत। एक वेलची तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहेत, एक लवंग तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहेत आणि ते सुपारीची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे। त्या पोटलीलासुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती पोटली जी आहे ना ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। जिथे तुमचे छोटे मोठे महत्त्वाचे कागदपत्र असतील अशा ठिकाणी ती पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहे। किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकतात किंवा तुमच्या पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवणं शक्य झालं तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे ती ठेवू शकता। ही ठेवल्यामुळे आपल्या घरातलं दारिद्र्य हे दूर होत असतं, घरातल्या पैशांच्या अडचणी दूर होत असतात। यामुळे हा उपाय चतुर्थीला जर केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असतं। यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करा। आणि पहा, जेव्हा तुम्ही हे सर्व काही उपाय करणार आहे, जसे की सुपारीवरती अभिषेक करणं, यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळणं, फुलं अर्पण करणं, हे सर्व काही करत असताना तुमच्यापाशी एक दिवा प्रज्वलित करणं अतिशय महत्त्वाचं आहे। दिवा लावलेला असावा आणि यानंतर सर्व विधी जो आहे तो तुम्हाला करायचा आहे। कोणतेही जेव्हा आपण काही पूजा आणि उपाय करतो तेव्हा ते अग्नीच्या साक्षी जर केली तर केलेली पूजा आणि सेवा जी आहे त्याचं आपल्याला फळ तुरंत प्राप्त होत असतं। म्हणून आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। सुतक असेल तर हा उपाय करायचा नाही। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।